मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर 9850015558. मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. आजची तारीख 21/7/2026 आहे आणि आज वार आहे मंगळवार. रात्रीचे 8:30 झालेले आहे. वर्तमान स्थितीमध्ये व्हिडिओ करताना वेळ लागत आहे. यापूर्वी आपण दररोज 2 व्हिडिओ किंवा 1 व्हिडिओ तरी निदान होत होता, परंतु कार्यालयात येणाऱ्यांची संख्या, समस्याग्रस्तांची, जातकांची, प्रश्न विचारणाऱ्यांची, समस्या सोडवणाऱ्यांची आणि कुंडली करणाऱ्यांची ही संख्या वाढत जात असल्याकारणाने वेळ मिळत नाही व्हिडिओ करण्यासाठी. सकाळी कार्यालय 9ला सुरू होते, 2ला बंद होत होतो, परंतु वर्तमान स्थितीमध्ये आज 7 वाजेला पावतर कार्यालय चाललं. काही वेळेला रात्री 12-1 पावचरसुद्धा कार्यालय सुरू ठेवावं लागत आहे. मध्यंतरी 1 दिवसाचे दौरे असतात, त्या दौऱ्यातसुद्धा मी वेळ न दौडता, वेळ न घालवता व्हिडिओ तुमच्यासमोर मार्गदर्शन करीत असतो, हे लक्षात घ्या. माझे तळमळ असते की आपल्याला काहीतरी सांगावं, आपल्या समस्या दूर कराव्या. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन आहे. प्रत्यक्ष भेटीचा अनुभव वेगळा असतो, म्हणून प्रत्यक्ष भेटीसाठी संख्या वाढत आहे. आज इंदोर, भोपाळ, नरडाणा, धुळे आणि पाचोरा, जळगावचे 2 लोक, असे इतपतकांचे मार्गदर्शन मी आज केले. कुंडली मिलन टाकून जावं लागतंय म्हणून 2 लोकांनी कुंडली मिलन टाकून गेले. ते 2-3 दिवसात मी देईल. कुंडली मिलन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, कारण त्यांना कळत आहे की गुणमिलनाला काहीही अर्थ नाही, कुंडली मिलन सत्य आहे. म्हणून कुंडली मिलन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या 21 तारखेपावतर, 1 जुलै ते 21 तारखेपावतर जवळजवळ 15 ते 17 कुंडली मिलन झालेले आहे. असो, आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. लीलाधर सोनवणे मला मुलासारखा आहे. आईची आठवण काढली नाही तर रागवतो सुद्धा. बरोबर आहे त्याचं म्हणणं, रागवायलाच हवं, कारण की डोक्यामध्ये विचार अनेक असतात, एकटा असतो. वैचारिक गोंधळ, वैचारिक डोक्यामध्ये चक्र सुरू असते, कारण भावना व्यक्त करायला कोणी नाही, भावना कोणाला सांगावा हे कळत नाही, आणि भावना ऐकून घेणारे कोणी नाही, मनाला साथ देणारे कोणी नाही. त्यामुळे जीव घुसमटतो आणि या घुसमटण्यामध्ये मला माझं कार्य करावं लागत आहे. परंतु वर्तमान स्थितीत जो आपला विचार करेल त्याचाच आपण विचार करावा, हे सूत्र धरून मी मार्गक्रमण करत आहे. ज्या झाडापासून आपल्याला लाभ नाही, त्या झाडाची चिंता करण्याला आपल्याला गरज नाही.
ज्या व्यक्तीपासून आपल्याला काही आधार नाही त्या व्यक्तीचा पण विचार करायचा नाही. हे आपोआप विचाराचं द्वंद्वामध्ये करता करता घडत जाते आणि मनुष्य चालत जातो. साथ मुझे किसकी भी नहीं, फिर भी मैं चलता रहता हूँ, आगे बढ़ता रहता हूँ, आगे बढ़ने की तमन्ना है, इच्छा आकांक्षा आकाश छूने की है, आपकी समस्या छुड़ाने का व्रत लिया है और उसका पालन करने का मैं आदी हुआ हूँ. यही मेरा कर्म है, यही मेरा कर्तव्य है. असो. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आज पंचांग पाहता पाहता शनीचा विचार मनामध्ये आला, कारण शनीचा अभ्यास मी जवळजवळ 2 वर्ष केलेला आहे. इतर ग्रहापेक्षा शनी ग्रह हा एक कुतूहलजन्य ग्रह आहे, एक प्रामाणिक सत्यवादी ग्रह आहे आणि कर्माप्रमाणे शिक्षा देणारा ग्रह पण आहे, म्हणून तो मला आवडतो. मी चुकलो तर मलाही शिक्षा झालीच पाहिजे असा मानणारा मी आहे. माझी त्याच्यातून सुटका व्हावी अशी माझी इच्छा नाही. कर्म असेल त्याप्रमाणे घडणार आहे. देवांनाही सुद्धा स्वतःचं कर्म बदलवता आलं नाही. कुंडलीतले ग्रह सरकवता आले नाही. रामाला 14 वर्षाची जन्मठेपच म्हणायला हवी वनवासाच्या ऐवजी. रामाचं मरण शरयू नदीत झालं, अकृत्रिम नैसर्गिक. कृष्णाला पायाला बाण मारला गेला, गतप्राण झाले, अनैसर्गिक मरण आलं. श्रावण बाळाचा मृत्यू दशरथाच्या बाणाने झालेला अघटित मृत्यू झाला. अनेकांचे मृत्यू अघटित होतात, अपघात होतात, आगीमध्ये जातात, पाण्यामध्ये जीव जातो. अनेक रोग संबंधित रोगाने पण मृत्यू येतो. खोकला आला तरी जीव जातो, ठेस लागली तरी प्राण जातात. हे सर्व कर्मगतीचे आहे. विज्ञानाला याच्यातलं काहीही कळत नाही. विज्ञान अपूर्ण आहे. विज्ञानाला मनाची भाषा, भावनाची भाषा कळत नाही आणि कळणार सुद्धा पण नाही. विज्ञान हजारो लाखो वर्षापूर्वी पुढे गेलं तरी मन आणि भावना ह्या कळणार नाही. आणि सगळं तंत्र जीवनाचा प्रवास हा मन आणि भावनेवर असतो. पती पत्नीचे संबंध एक स्त्री कुठून येते, पुरुष कुठला असतो, परिचित असतात असं नाही, अपरिचित असतात. दोघांचं मिलन होतं, पण हा भावनेचं मिलन झालं तरच ते पती पत्नीचं नातं असते. अन्यथा एक स्त्री आणि पुरुषाचं मिलन म्हणून चालत नाही, पती पत्नीचं मिलन म्हणूनच चालते. वर्तमान स्थितीमध्ये सकाळी विवाह होतो, दुपारी भांडण होते आणि दुसऱ्या दिवशी घटस्फोटाची नोंदणी कोर्टात जाऊन होते. दावा दाखल होतो. पुण्यामध्ये 12 ते 10 दररोज घटस्फोटाचे दावे दाखल होत आहेत. त्याच्यातले 8 स्त्रियांपासून, मुलींपासून होत आहे. का होत आहे याचा विचार समाजाने करायला पाहिजे, आईवडिलांनी करायला पाहिजे. पण समाज काहीच करत नाही. समाज स्तब्ध आहे. 750 वर्ष मोगलाई आली, सोमनाथाचं मंदिर फोडलं, रामाचं मंदिर उद्ध्वस्त केलं बाबांनी. का केलं? स्वस्थ मनुष्य समाज. सोमनाथ कुठे आणि ज्या वेळेला भारताच्या बाहेरून आलेले लोक कुठे, मध्ये समाज नव्हता का? संस्कृती नव्हती का? लढवय्ये नव्हते का? अडवलं का नाही? लाखो सैनिक ते घेऊन आले नव्हते. एकेका सैनिकाला 10-10 व्यक्तींनी धरलं असतं तरी मरण पावले असते, परंतु ती हिंमत नाही. मोगलाई आपण बघितली आहे. 200 वर्षाचा इंग्रजांचा काळही आपण अनुभवलेला आहे. ही स्थिती जोपर्यंत पालटत नाही तोपर्यंत
देश उत्कर्षात जात नाही. लोकशाही आली, पण लोकशाहीमध्ये किती अत्याचार होत आहे, किती अत्याचार आपण बघितले आहे हे पण आपण पाहतो आहोत. आजचा विषय आपण घेणार आहोत शनीचा. शनी हा गूढ वलयांकित आणि शेवटचा ग्रह आहे. शनीने वडिलांना सुद्धा सोडलं नाही, गुरुला सुद्धा सोडलं नाही, रामाला सुद्धा सोडलं नाही, हरिश्चंद्राला सोडलं नाही, विक्रम राजाला सोडलं नाही, गणपतीला पण सोडलं नाही आणि प्रत्यक्ष महादेव शंकराला पण सोडलं नाही. असा हा शनी मजबूतरित्या ग्रहयोगामध्ये आहे आणि मला शनी फार भावतो. शनीपासून अनेक लोक दूर होतात. शनीची मूर्ती कोणी ठेवत नाही घरात, चित्र लावत नाही, फोटो लावत नाही. तुम्ही हे नाही लावलं तरी तुमच्या कुंडलीमध्ये, तुमच्या भावनेमध्ये, तुमच्या राशीमध्ये, चक्रामध्ये हा शनी राहणारच आहे. तुम्हाला तो घालवता येणारच नाही. रावण महाबलाढ्य, पण त्याच्या कुंडलीतही शनी होताच. शनीला त्याने उलटं टांगलं, परंतु शनी सीधा झाल्यावर त्याची काय गत झाली हे तुम्हाला माहीत आहे. विक्रमादित्याचे हातपाय तोडले गेले, हरिश्चंद्राचं राज्य गेले, रामाला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, गणपतीचा शिरच्छेद झाला, इंदिरेचा खून झाला, गांधीजींचा खून झाला, 7.5ची ही किमया. म्हणून सर्वांना सांगतो की कर्म पाहिजे चांगलं, तरच तुमचा निकाल अवश्य उत्कृष्ट वैभवशाली जीवन लाभेल. कर्मगतीची सुरुवात कुठून होते हे जर बघायला गेले तर आईवडिलापासून. कारण आईवडील यांचीच फळं तुम्ही आहात, वंश आहात. आणि या आईवडिलांच्या वृक्षरूपी बुंध्याला, खोडाला तुम्ही सहाय्य केलं नाही, पाणी टाकलं नाही, खत टाकलं नाही, चुरगाळलं नाही, आनंद समाधान दिलं नाही, तर सर्वात मोठं पाप हेच गणलं जाते. अर्धा एक शब्दसुद्धा अपमानाचा आईवडिलांविषयी झाला, मनात सुद्धा आला नाही, बाहेर व्यक्त झाला तरी, कारण मूळ स्वरूप तुमचं आईवडिलाचं आहे. प्रत्येक रक्ताचा थेंब आईवडिलाचा आहे. तुम्ही त्यापासून दूर जाऊ नाही शकत. हे कनेक्टर आहे. आईवडिलांचा पेशी, तुमच्या पेशी याच्यामध्ये आकर्षण आहे. आईवडिलाचा जीव, तुमचा जीव याच्यामध्ये सांधणूक आहे. तुम्ही दूर जाऊ शकत नाही. आईवडिलांना घरी ठेवलं, तुम्ही तीर्थयात्रेला गेले असं समजत असलात तरी तिथे देव न मिळणार नाही. आईवडिलापासून जो दूर गेला तो संपला, एका पिढीतच नाहीसा झाला. आपण असं बघतो घराण्यामध्ये, समाजामध्ये, काही एका पिढीत, काही 2 पिढीत नष्ट झालेले घराणे. तर अशा या शनीची दृष्टी, शनीचं स्थान, शनीचे परिणाम काय होणार आहे ते बघणार आहोत. आता शनी जेव्हा मार्गी होतो त्यावेळेला सुखद असतो, पण जेव्हा तो वक्री होतो त्यावेळेला दुःखद असतो. म्हणून शनी वर्तमान स्थितीमध्ये वक्री होणार आहे आणि तो फार काळ राहणार आहे. आणि मग या शनीच्या वक्रीभवनामध्ये आपणाला राशीवर काय परिणाम होणार ते बघणार आहोत. प्रथम आपण 3 राशी घेणार आहोत. 7.5 आहे ज्यांना. मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशी. वर्तमान स्थितीमध्ये मीन राशीमध्ये शनी आहे, म्हणून मेष राशी आणि कुंभ राशीला 7.5 आहे आणि मीन राशीला पण 7.5 आहे. याच गत सिंह राशीला ढय्या 7.5 आणि धनुराशीला पण ढय्या 7.5.
सिंह राशीला 7.5 ढय्या आणि धनुराशीला 7.5 ढय्या याच्यातही फरक आहे. सिंह राशीला 7.5 कडक आहे, महाभयंकर आहे, आणि धनुराशीला 7.5 ही नॉर्मल आहे. परंतु नॉर्मल असताना सुद्धा माझ्या पत्नीला 7.5 ढय्यात नॉर्मल होती. चौथा शनी होता आणि प्राण गेले. माझ्या वडिलांचं निधन पण शनी 7.5 झालेलं आहे. माझ्या घराण्यामध्ये 8 पिढ्या विधवा योग, पण माझी पत्नी सौभाग्यवती गेली. पुण्यप्राप्तीचा योग, महान पुण्यप्राप्तीचा योग. परंतु ज्या कारणाने गेली, ज्या कारणाने ज्या लोकांनी तिचे प्राण हिरवले, त्यांना मात्र क्षमा होणार नाही. श्रापाचा भोग भोगावा लागेल, कारण ती सौभाग्यवती गेली. माझा मोठा भाऊ 2 महिन्यांनी गेला, निधन झालं, आणि माझी वहिनी विधवा झाली. म्हणजे विधवा योग चालू झाला. सर्वांना मी सांगू इच्छितो की पती पत्नीची ही जोडी असते. जोडी बरोबर निधन बहुतांशी होत नाही. हा देवांनी केलेला अन्याय मी मानतो. साडेसातीमध्ये ढय्या 7.5मध्ये चौथा शनी असताना माझ्या पत्नीचं निधन झालं, ती सौभाग्यवती गेली. म्हणजे शनीचे परिणाम कसे असतात हे बघायला हवं. वृषभ राशी त्या माणसाची होती, परंतु वृषभ राशीचा मृत्यूयोग माझ्या पत्नीच्या कारणामध्ये कारकत्वात नव्हता. तो कन्या राशीचा नावाने होता, पण वृषभ राशी ही कारकत्वात होती, आणि खरं त्याचं जन्म नाव वृषभ राशीचं होतं. सखोल अभ्यास करून आपला निर्णय घ्यावा लागतो. याच्यासाठी जाणकार ज्योतिष यावा लागतो. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः करतो. आपल्याला माझी भेट हवी असल्यास स्वतः आपण 1 दिवस अगोदर फोन करावा आणि निघताना पण फोन करावा. 1 दिवस अगोदर फोन करणारे करतात आणि ऐनवेळी दुसऱ्या दिवशी येत नाही, काम निघून जाते. परंतु मी अडकून पडतो, असं अनेक वेळेला झालं आहे. म्हणून ज्या व्यक्ती निघताना फोन करतील त्यांच्यासाठी मी हजर राहील. यंत्रसिद्धीचं वाटप सुरू झालेलं आहे. ज्यांना मागवायची इच्छा असेल त्यांनी मागवावी. फोनवर संपर्क साधावा. शनी वक्री 26 जुलैपासून ते 10 डिसेंबर 2026 पावेतो आहे. किती लांबचा काळ आहे हा, आणि याच्यामध्ये आपण सापडणार आहोत. शनी वक्री 26 जुलैपासून ते 10 डिसेंबर 2026 पावेतो आहे, म्हणजे अखेर वर्ष. पण 26 जुलैला वार रविवार आहे, प्रदोष त्या दिवशी आहे, आणि 10 डिसेंबरला शनी मार्गी होणार आहे, तो वार गुरुवार आहे. एकूण वक्री शनीचा काळ 138 दिवसाचा आहे, हे लक्षात घ्या. 138 दिवस, 4 महिन्याच्या वर. 26 जुलैला जेव्हा शनी वक्री होतो त्या दिवशी शनी मीन राशीत आहे, आणि शनी 10 डिसेंबर 2026 पावे तो मीन राशीतच राहणार आहे. आपण 10 डिसेंबर पावतोच गणित करत आहोत. 26 जुलैला शनी मीन राशीत आहे. कुंभ राशी, मीन राशी आणि मेष राशीला 7.5 सुरू आहे. आता कुंभेला शेवटचे पादान, मीन राशीला मध्यम राशी 7.5 आणि मेष राशीला प्रथम पादानाची 7.5 प्रवेशाची. याचे परिणाम वेगवेगळे होतात.
ही स्थिती डिसेंबर 2026 पावे तो अखेरी राहणार आहे. शनीची चाल आपण बघणार आहोत, कोणाला कितवा शनी आहे म्हणून. शनी मेषेला 12वा असणार आहे, शनी ऋषभेला 11वा असणार आहे, शनी मिथुनेला 10वा असणार आहे, शनी कर्केला 9वा शनी असणार आहे, शनी सिंहेला 8वा शनी असणार आहे, शनी कन्येला 7वा शनी असणार आहे, शनी तुलेला 6वा शनी असणार आहे, शनी वृश्चिकेला 5वा शनी असणार आहे, शनी धनुला 4था शनी असणार आहे, शनी मकरेला 3रा शनी असणार आहे, शनी कुंभेला 2रा शनी असणार आहे आणि शनी मीनेला 1ला शनी असणार आहे. पूर्ण 7.5 मेष, मीन आणि कुंभ राशीला राहील. ढय्या 7.5 सिंह आणि धनु राशीला राहणार आहे. मेष राशीला काय परिणाम होणार आहे, आपण 7.5 जी 3 आहे, मेष, मीन आणि कुंभ, हे आज बघणार आहोत. नंतर पुढच्या भागात आपण ढय्या 7.5 घेणार आहोत, त्याच्यानंतर इतर राशी घेऊ. मेष राशीला हा शनी 12वा आहे, पण इतर ग्रहयोगाची साथ पण असतात. 12वा शनी हा अशुभ असतो, जास्त खर्च होतो, मानसिक चिंता व्यथा मोठ्या प्रमाणावर राहतात, कायद्याचे प्रश्न निर्माण होतात, कायद्याच्या पक्षामध्ये आपल्याला पराजित होण्याची वेळ येते. म्हणून तुम्हाला या प्रश्नाकडे अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. मानसिक त्रास राहील, अशा काही घटना घडतील की त्याच्यातून मानसिक ताण तुम्हाला निर्माण होईल आणि याच्यामध्ये तुमचा जो स्वभाव आहे तापट, क्रोधी, संतापी, तो अधिक होईल. या संतापाच्या भरात मात्र अनिष्ट होईल, दुःखद होईल, काही नुकसान होईल, क्लेश निर्माण होतील, कायद्याचे प्रश्न उद्भवणारच आहे. व्यापारी, वकील मंडळी, लोखंडाचे व्यापारी, डॉक्टर, पोलीस खाते, बिल्डर्स, वीटकाम, बांधकाम करणारे, शेतकरी, नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागणार आहे. मेष राशी व्यक्तींनी घरातील वीज जोडणी, फिटिंग, व्यापारी वर्गाने विजेवर चालणारी यंत्र, वीज फिटिंग तपासून घ्यावी. शॉर्ट सर्किटमुळे जाळपोळ होते, जाळी लागतात, नुकसान होते, आग लागते. विद्यार्थी वर्गाने अनुचित मित्रापासून दूर राहावे. ही मित्रमंडळी काही विचित्र कामे करतील आणि आपल्याकडे बोट दाखवलं जाईल आणि मग आपल्याला शिक्षा होईल. म्हणून अशा मित्रापासून दूर राहणे क्रमप्राप्त आहे. आपणाकडे बोट दाखवण्यामुळे शिक्षण, कायद्याचे प्रश्न आपणापुढे उभे राहतील. वकील मंडळींनी आपले दावे करतात डोळ्यात तेल घालून काम करावे. वकिलांनी राजकारण मुळीच करू नये, भागसुद्धा घेऊ नये. राजकीय व्यक्तीपासून दूर राहावे. पोलीस खात्यांनी नरोबा कुंजोबा सारखे वागावे. मला काहीही माहिती नाही, कुठलाही अतिरेक कोणावर करू नये, अशा तऱ्हेने. बिल्डर्स, अधिकारी वर्ग, राजकारणी लोकांपासून त्रास होणार आहे, सावध राहा. वीटकाम, शेतकरी वर्ग यांना नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागणार आहे. अविवाहितांना मातृसंबंधातून स्थळे येतील. समझोता करण्याची इच्छा असेल तर विवाह होईल. घरात मंगल कार्य ठरतील. नोकर वर्गास बढती मिळेल, मान सन्मान मिळेल. नवीन नोकरी इच्छुकांना नोकरी लागेल. पगारवाढ होईल. तीर्थाटन होईल. तीर्थाटन करत असताना आई वडिलांसोबतच तीर्थाटन करावं, अन्यथा मुळीच करू नये. वृद्धांनी आरोग्यात जपावे. कोर्ट कचेरीच्या दाव्यात यश मिळवणार आहे. अवजड कामे करू नका, लहान मोठी जखम होण्याची शक्यता आहे. यंत्रसिद्धी मागून घ्या. खास प्रेम करून सर्वांना दिसेल अशी लावा. आपण दर्शन घेतलं तरीही उपयुक्त होणार आहे. मेष राशी आपण बघितली. ज्यांच्या 12वा शनी आहे ते आपण बघितलेलं आहे. आता आपण मीन राशी बघणार आहोत. मीन राशीला 1ला शनी आहे. हा 1ला शनी काय करतो हे आपण आता बघणार आहोत. 1ला शनी
हा म्हणजे आपल्याच घरी शनी आहे, आपलेच घरात शनी विद्यमान पण आहे, वक्री अवस्थेत आहे, लक्षात घ्यावं. सावधान राहण्याचा काळ हा आहे. डिसेंबर 2026 पावेतो. आपला स्वामी गुरु प्रौढ, शनी प्रौढ. घरातील आईवडिलांचे नित्य नियमाने चरण स्पर्श करून कार्यारंभ करा, दिवसाची सुरुवात करा. वडिलांचे नित्य नियमाने चरण स्पर्श केलाच पाहिजे. त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या तरच आपली इच्छा पूर्ण होईल, नाहीतर होणार नाही. अनुभव घेऊन बघावा. आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असेल तर आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करा. कायद्याचा धाक बाळगून कामे करावी. 7.5 मध्यम आहे. पोटाचे विकार, कंबरदुखी, गळा घसा संबंधित आजार, जुने विकार पुनश्च त्रासदायक ठरतील. कार्यापासून दूर राहावं लागेल. दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागतील. विश्रांती घ्यावी लागेल. वकील मंडळींनी आपले दावेकडे अभ्यासपूर्ण लक्ष द्यावे, अन्यथा दावे निरुपयोगी ठरतील. पेट्रोल पंपधारक, लोखंड कार्य करणारे व्यापारी, तेलाचे व्यापारी, तेलबियाचे व्यापारी, शेतकरी वर्ग, तृतीय कर्मचारी वर्ग जरा सावधानपूर्वक कार्य करावे. चुकीचे माणसं, चुकीची नातेवाईक मंडळी फसवणे करण्याकरता सज्ज झालेली आहे. फसवणूक झालेली सुद्धा तुम्हाला सांगता येणार नाही, अशा ठिकाणचं हे दुःख राहणार आहे. आईवडिलांच्या आशीर्वादाची गरज पडणार आहे, परंतु तुम्ही स्वतःलाच मोठे समजतात आणि आईवडिलांची मला गरज नाही. जेव्हा होती तेव्हा आईवडिलांनी तुम्हाला सहकार्य केलेलंच असेल, परंतु वर्तमान स्थितीमध्ये मात्र आईवडिलांच्या शिवाय तुमचं कार्य जीवन आयुष्यभर पूर्ण होणार नाही. वडिलांच्या आशीर्वादाची गरज आहे, म्हणून वडिलांसोबत राहा. 26 जुलै ते 10 डिसेंबर हा ताक पण फुकून प्यावे लागणार आहे. विवाह आपले ठरतील. तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सरकारी नोकरीचे पण चान्स आहेत. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. गत इतिहास आठवाल. जुनी येणी काही असतील, पैशासंबंधित, आर्थिक संबंधित ते वसूल होईल. अपघाताचे भय आहे. पडणे, अग्नीपासून, विजेपासून सावध राहा. गर्दी ठिकाणी मुळीच जाऊ नका. राजकारणात भाग घेऊ नका. हरभऱ्याचे झाडावर विनाकारण चढू नका. तिसरी राशी कुंभ राशी. कुंभ राशी ही स्वकर्तृत्वान राशी, स्वाभिमानी राशी, अभिमानी राशी. दगडातून पाणी काढणे, दगडातून तेल काढणारे हे व्यक्ती, स्वकष्टाधीत कमाई करणाऱ्या ह्या अशा व्यक्ती. परंतु ह्या व्यक्ती चुकीच्या मार्गाने जर गेल्या तर कधीही ठिकाणावर पोचणार नाही. आणि ह्याच तऱ्हेचा अनुभव अनेकांच्या बाबतीत मला पण आलेला आहे. दुसरा शनी आहे. दुसरा शनी म्हणजेच धनाच्या ठिकाणचा शनी. आपला राशीस्वामी शनी, म्हणून वाटेल तसे तुम्हाला वागता येणार नाही. उलट अधिक कायदेशीरपणाने धरून तुम्हाला चालावे लागणार आहे. धनभावातील 7.5 आहे, लक्षात घ्या. जसे कर्म तसे लाभ, नाही तर नुकसानी. शनीला स्वतंत्रता असते. स्वतंत्र विचाराने आपण वागा. धनभावीचा शनी भागीदारीत फसवणीचे योग आहे. फसवणूक झाली तरी तुम्हाला बोंब मारता येणार नाही, हळू सांगता येणार नाही. विचार मनातल्या मनात कुंठत ठेवावे लागतील आणि नुकसानी सोसावी लागेल. अनुभव घेऊन बघावा. आर्थिक बाबतीत ही गोष्ट आहे. शनीची पंचम दृष्टी आपल्या संतती स्थानावर आहे. संततीला जवळ ठेवा. संततीची जपणूक करा. संततीवर लक्ष ठेवा. संततीच्या सोबत राहा आणि संततीला कुठलंही वाहन चालवले देऊ नका. ज्यांच्यात कायदेशीर अडचण येणार आहे, कोर्ट कचेरीचे प्रसंग येणार आहे, खानपानातून खाद्यविकार होण्याची संभावना आपल्याला आहे. याकरता दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागतील. चोरी होण्याचे भय आहे. वाहनात बिघाड, घसरून पडण्याचा धोका, प्राण्यापासून धोका पण आहे. पैसे बुडण्याचा धोका, लक्ष्मी पैसा यांचा कर्मदोषाचे परिणाम, नैसर्गिक आपत्तीवादाचे प्रसंग, कोर्ट कचेरीत
विनाकारण पैसे खर्च होणार आहेत. आपला फुगवलेला फुग्यातील हवा जवळचीच माणसे काढणार आहे, लक्षात घ्या. शहाणे व्हा. उष्णताजन्य विकार, उच्च दाबाच्या पेशींचे विकार, डोकेदुखीची संभावना, विद्यार्थी वर्गात अतिउत्तम काळ, नोकरदारांची बढती, पगारवाढ, नवीन नोकरीच्या संधी, सामाजिक चित्तायोग, कर्मगतीचा हिशोब सुरू झालेला आहे. उतरती साडेसाती ही उतरती करेल का चढती करेल हे पुढचा काळच सांगणार आहे. यंत्रसिद्धी मागवून घ्या. काच फ्रेम करावे लागेल. सर्वांना दिसेल अशी लावा. अगरबत्ती, उदबत्ती, आपल्याला धूपबत्ती, फुलाच्या माळा, गायच्या तुपाचा दिवा, तेलाचा दिवा कुठलाही चालेल. आपल्याला पूजन करायचं वेळ मिळाला तर पूजन करा, अन्यथा नमस्कार करा. 3 यंत्रसिद्धी असते. कुठल्याही यंत्राचं प्रथम वाचन पठण करा, मंत्रजाप करा. असे 3 एक वेळेला केलं तरी चालेल. घाई गर्दी असेल तर नमस्कार केला तरी चालेल. पण यंत्रसिद्धी काच फ्रेमच करावी लागेल आणि सर्वांना दिसेल अशीच लावावी लागेल. यंत्रसिद्धीचे वाटप सुरू झालेलं आहे. आपण शनीचे परिणाम काय होणार आहे ते आपण बघितले. मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशीला जी 7.5 आहे, 7.5 वर्षाची, आणि शनी वक्री भवनाचा काय परिणाम होणार आहे ते आपण या भागामध्ये बघितलं. व्हिडिओ नंबर 615 आहे. मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाईंना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.